रोलिंग. नवी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची रौनक हळूहळू वाढत चालली. आता आपल्या समोर आहे माखी हेगडे, ज्यांनी आत्तापर्यंत भोजपुरीच्या जवळजवळ 45 मूवीमध्ये काम केलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी अमिताभ बच्चन बरोबर देखील एका चित्रपटात काम केलं. मी त्यांचं या आपल्या प्रक्षेपणात स्वागत करतो. माखी मॅडम, आपलं स्वागत आहे. मला आपले जे काही 45 मूवी आत्तापर्यंत झाले त्याच्या एखाद्या चांगल्या चित्रपटाचा अनुभव सांगाल तर? चित्रपट करताना मी हे लक्षात ठेवलं की प्रत्येक चित्रपट जो आहे तो आपल्यामध्ये काहीतरी एक कन्वे करावा मेसेज सोसायटीला. आणि गंगादेवी हा सब्जेक्ट दीपक सावंतजींनी प्रोड्यूस केला आहे, जे मुंतलांचे अमितजींचे लेखक आहे. आणि त्यांनी हा सब्जेक्ट करण्याच्या मागे मी एक त्यांचं हे होतं की महिला आरक्षण याबद्दल आपण जसं महिलांना सीट्स दिल्या जात नाही, परंतु त्या सीट्सवरती महिलांना काम करून दिलं जात नाही. तर ह्या बाबतीत हा एक कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक होता ज्याला त्यांनी उठवला. आणि अमितजी माझे फादर-इन-लॉ जया बच्चनजी माझे असा रोल प्ले करत होते. कृष्ण गोवरजी त्यांनी निगेटिव्ह कॅरेक्टरमध्ये प्ले केला आहे. आणि मला खूप आनंद होतो की एक महिला वर्गाच्या ज्या प्रताडणा आहेत त्यांना उज्ज्वलित करण्यामध्ये मला काही ना काही सहकार्य मी करू शकते माझ्या परफॉर्मन्स थ्रू. याची खूप एक आनंद वाटतो की मी याच्यामध्ये सहभागी झाले. गंगादेवीमधला एखादा आपला डायलॉग आमच्या दर्शकांना सांगितलं तर? पर्टिक्युलरली असा काही डायलॉग आठवत नाही आहे, पण त्याच्यामध्ये एक पावर मूवीमध्ये जी असते की त्याचा मिनिंग हा कन्वे होतो की आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण आम्हाला जे त्रास देतात त्यांना आम्ही सोडत पण नाही. मराठी चित्रपटाविषयी जर बोलायचं झालं तर आत्ता अनेक उच्चांक मराठी चित्रपट गाठत आहेत. आपण मराठी इतकं चांगलं बोलता, आपण मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले अशी माझ्याजवळ माहिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपण गुलाबी नावाचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो, त्यामध्ये आपण काम केले. आणखी अनेक मराठी चित्रपटांमध्ये बाकीच्यांनी काम केले. मराठी चित्रपटाविषयी काय बोलायला? लहानपणापासून ही एक इच्छा प्रबळ होती की मराठी चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. आणि त्याचं मेन कारण हे आहे की माझं शिक्षण मराठी मीडियममध्ये झालं आहे. साऊथ इंडियन तरी पण शिक्षण माझं जे आहे ते मराठी मीडियममध्ये झालेलं आहे. आणि वसईच्या छोट्या गावामध्ये पण जन्म. त्या हिशोबाने एक तीव्र इच्छा राहिली आहे की जिथे माझा जन्म झाला त्या महाराष्ट्र भूमीसाठी त्या लँग्वेजमध्ये मी काम करावं. आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली. राजू पारसेकर सरांनी जेव्हा मला अप्रोच केली, राजन खान सरांची नॉवेल आहे जी बहुतेकांनी वाचलेली आहे, सपनगर म्हणून. आणि त्या नॉवेलवरती काम करण्याची संधी मला त्यांनी दिली. पहिल्या सब्जेक्टसाठी एक खूप डार्क सब्जेक्ट आहे. आपल्या फेस्टिवलमध्ये पण हा सब्जेक्ट आता निवडला गेला आहे आणि आज 7 वाजता त्याची स्क्रीनिंग पण आहे. तर त्याच्यामध्ये मला आपल्या मराठी इंडस्ट्रीतले जे दिग्गज आहेत, महेश मांजरेकर सर, सयाजी शिंदे सर आणि भरत जाधवजी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला पहिल्यांदा भेटली. आणि खूप वर्षांपासून मराठीशी थोडंसं एक डिस्कनेक्शन झालं होतं असं वाटत होतं कुठे ना कुठे. तर पुन्हा एकदा जुळले असं वाटायला लागलं. आणि काम करण्यामध्ये सगळ्यात जास्त चॅलेंज हे होतं की मराठी आपल्याला खूप आरामात बोलता येतं, पण ती लँग्वेज जी होती ती 1972च्या वेळची मराठी होती. त्यामुळे त्या कोल्हापुरी टोन आणि टिपिकल तो मराठी लय तो घेताना थोडा अवघड गेला असेल. हां, पण तरी पण महेश मांजरेकर सरांनी पण आणि सयाजी सरांनी पण खूप हेल्प केली. अँड आय ट्राईड पुटिंग इन माय 100%. सो इट वॉज फन वर्किंग. खूप मजा आली. मराठी जसं वळतंय तसं वळवता येतंय याचा अनुभव पाठीमागे निश्चितपणे आला असेल असं या ठिकाणी सांगावं. बाकीची फिल्म फेस्टिवल वेगवेगळ्या मेट्रो सिटीजमध्ये होत आहे. मुंबई फिल्म फेस्टिवल होतं आहे, नाशिक फिल्म फेस्टिवल होतं आहे, नवी मुंबई फिल्म फेस्टिवल होतं आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलविषयी काय सांगा? आता परवाच माझं येणं झालं होतं, कारण आमच्या CCLमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये सुरेख खान
Okay. भोजपुरी टीम पण आहे. मग तुम्ही कोणाला सपोर्ट केला भोजपुरी टीमला की मराठी टीमला? थोडंसं कन्फ्युजन होतं, परंतु भोजपुरी फिल्म्समध्ये जास्त काम केल्यामुळे त्यांनी मला भोजपुरीची ब्रँड आणि फेस ऑफ भोजपुरी दबंग टीम बनवलं होतं. त्यामुळे आता DY पाटील स्टेडियममध्येच आमची मॅच होती परवा आणि आम्ही भोजपुरी दबंगला त्यावेळेला सपोर्ट करत होतो. तर ती टीम जिंकली पण आहे आणि